आपण अनेकदा ठरवतो एक आणि करतो भलतंच, नाही का? चांगलं काहीतरी करायची इच्छा असूनही आपल्या हातून चुकीच्या गोष्टी का घडतात? बरोबर. आपल्या आत चाललेला हा संघर्ष नेमका येतो कुठून? आज आपल्याकडे जे स्रोत आहेत ते यावर एक वेगळा धर्मशास्त्रीय दृष्टिकोन देतात. हो. हे स्रोत बायबलमधील उत्पत्ती आणि रोमन्सना पत्र यांसारख्या पुस्तकांवर आधारित एक विश्लेषण आहे. आज आपलं मिशन आहे की या स्रोतांच्या मदतीने मानवी स्वभावातील या अंतर्गत संघर्षाचं मूळ, पापाची संकल्पना आणि त्यावर सुचवलेला उपाय समजून घेणं. चला तर मग. चला, या जरा खोलवर शिरून बघूया. नक्कीच. तर मग सुरुवात करूया अगदी सुरुवातीपासून. या स्रोतांमध्ये उत्पत्तीच्या पुस्तकाचा संदर्भ आहे, जिथे आदामच्या चुकीमुळे जमिनीला शाप मिळाल्याचं म्हटलं आहे. आता वरवर पाहता याचा अर्थ शेती आणि कष्टाशी संबंधित वाटतो, पण या विश्लेषणात याचा काही वेगळा अर्थ आहे का? हो. आणि इथेच ही चर्चा रंजक बनायला सुरुवात होते. स्रोत या घटनेकडे 2 स्तरांवर पाहतात. अच्छा, 2 स्तर. हो. पहिला स्तर अगदी स्पष्ट आणि भौतिक आहे, जसं तुम्ही म्हणालात. उत्पत्तीनुसार आदामच्या आज्ञाभंगाचा परिणाम म्हणून जमिनीला शाप मिळाला. म्हणजे आता ती आपोआप फळ देणार नाही. माणसाला जगण्यासाठी घाम गाळावा लागेल, कष्ट करावे लागतील. आणि मगच काहीतरी मिळेल. बरोबर. जमीन आता सुपीक धान्यासोबत काटे आणि तणही उगवेल. आणि शेवटी ज्या मातीतून माणसाचं शरीर बनलं त्याच मातीत ते परत जाईल. हा झाला भौतिक परिणाम. ठीक आहे. पण स्रोत इथे एका अधिक खोल प्रतिकात्मक अर्थाकडे लक्ष वेधतात. त्यांच्या मते जमीन केवळ बाह्य जग नाही, तर ते मानवी शरीराचे, म्हणजे आपल्या देहाचे प्रतीक आहे. वा, ही खूपच वेगळी कल्पना आहे. हो. जशी शापित जमीन आता आपोआप फळ देत नाही, उलट काटे आणि तण उगवते, त्याचप्रमाणे मानवी देहसुद्धा आता नैसर्गिकरित्या चांगल्या गोष्टी करत नाही. त्याला मशागत, कष्ट आणि संघर्षाची गरज आहे. अगदी. ही कल्पनाच संपूर्ण चर्चेला एक वेगळी दिशा देते. म्हणजेच तो शाप केवळ बाह्य जमिनीला नाही, तर मानवी स्वभावालाच मिळाला. म्हणजे तो जो अंतर्गत संघर्ष आपण सुरुवातीला बोललो, त्याची मुळं या शापित देहात आहेत असं म्हणायचंय का? बरोबर. तो जो अनुभव आहे की कळतंय पण वळत नाही, तो इथूनच येतो का? मला वाटतं यावर श्रोतांमध्ये रोमन्सच्या पत्राचा सविस्तर उल्लेख आहे. अगदी बरोबर. आणि रोमन्स 7:18-24 हा भाग या स्रोतांच्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे. हे केवळ एक धार्मिक वचन नाही, तर ते मानवी स्थितीचं एक अत्यंत प्रामाणिक आणि सार्वत्रिक वर्णन आहे. खरंय. त्यात परिचित पाऊल म्हणतो, माझ्यात म्हणजे माझ्या देहात काही चांगले वास करत नाही, हे मला माहीत आहे. आणि पुढे, कारण चांगले करण्याची इच्छा माझ्यात आहे, पण ते करण्याची शक्ती नाही. इच्छा तर आहे, पण शक्ती नाही, हे तर रोजच्या धागण्यातलं वास्तव वाटतं की नाही? बरोबर. आणि पुढे तो म्हणतो, जे चांगले मला करायचे आहे ते मी करत नाही, आणि जे वाईट मला करायचे नाही तेच मी करतो. बापरे. स्रोत सांगतात की हाच तो देहातील पापाचा नियम, जो आपल्या सत्सद्विवेक बुद्धीच्या किंवा मनाच्या नियमाच्या विरोधात सतत युद्ध करत असतो. आणि या युद्धामुळे माणूस हताश होतो. त्याला स्वतःचाच राग येतो. तो ओरडून विचारतो, या मरणाच्या शरीरातून मला कोण सोडवेल? ही हताशा त्या संघर्षाची तीव्रता दाखवते. म्हणजे हा नियम आपल्या आतूनच येतो, तो बाहेरून लादलेला नाही. मला वाटतं स्रोत या इच्छेच्या उगमाबद्दलही बोलतात, बरोबर? हो, तुम्ही बरोबर मुद्दा पकडला आहे. हा संघर्ष बाहेरून कोणीतरी लावलेला नाही, तर तो आपल्या आतूनच सुरू होतो. अच्छा. या विश्लेषणात याकोब 1:14-15चा संदर्भ दिला आहे, जिथे हे स्पष्ट केले आहे की व्यक्ती बाहेरच्या मोहामुळे नाही, तर स्वतःच्याच वाईट इच्छेने खेचली जाते आणि मोहात पडते. स्वतःच्याच इच्छेने? हो. इथे एक शक्तिशाली प्रतिमा वापरली आहे. ती इच्छा गर्भवती होते आणि पापाला जन्म देते, आणि पाप जेव्हा पूर्ण वाढते तेव्हा ते मृत्यूला जन्म देते. म्हणजे ही एक प्रक्रिया आहे. एक लहानशी इच्छा, मग पाप, आणि मग त्याचा अंतिम परिणाम. या स्रोतांनुसार या सगळ्याचं मूळ आपल्या आतच आहे. अगदी. मग जर हा संघर्ष इतका मूलभूत आणि आंतरिक असेल, तर याचा देवाच्या आज्ञा पाळण्यावर किंवा इतरांवर प्रेम करण्यासारख्या गोष्टींवर काय परिणाम होतो? खूप मोठा परिणाम होतो. कारण आता आज्ञा पाळणं हे केवळ वरवरची कृती राहत नाही. म्हणजे उदाहरणार्थ, खून करू नको ही आज्ञा फक्त कुणाला तरी शारीरिक इजा न करण्यापुरती मर्यादित नाही, तर मनात राग किंवा द्वेष न बाळगण्यापर्यंत पोहोचते. पण देहाच्या इच्छेमुळे मनात राग येणं स्वाभाविक झालं आहे. त्यामुळे आता केवळ बाह्यकृतीवर नाही, तर आतल्या इच्छांवर नियंत्रण मिळवणं आवश्यक झालं आहे.
जे खूप जास्त कठीण आहे. बरोबर. इथेच ती जमिनीची प्रतिमा परत येते का? जशी जमिनीची मशागत करावी लागते. अगदी बरोबर. स्रोत इथे तेच रूपक पुन्हा वापरतात. जशी शापित जमिनीतून चांगले पीक काढण्यासाठी सतत नांगरणी करावी लागते, खुरपणी करावी लागते, तण काढावे लागते, हो हो. त्याचप्रमाणे आपल्या हृदयाच्या जमिनीची सुद्धा आयुष्यभर मशागत करावी लागते. नाहीतर तिथे चांगल्या विचारांऐवजी वाईट इच्छांचेच काटे आणि तण वाढतील. हृदयाची मशागत करणे ही एक सुंदर पण तितकीच अवघड कल्पना वाटते. याचा नेमका व्यावहारिक अर्थ काय? स्रोत याबद्दल काही अधिक सांगतात का? म्हणजे रोजच्या जीवनात ही मशागत कशी करायची? हो, यावरही भाष्य आहे. या विश्लेषणात होशे आणि यिर्मिया या वचनांचा आधार घेतला आहे. त्यात म्हटलं आहे, तुमची पडीक जमीन नांगरा आणि काटेरी झुडपांमध्ये पेरणी करू नका. पडीक जमीन नांगरा. हो, याचा अर्थ असा की आपल्या मनातल्या ज्या वाईट सवयी, विचार आणि इच्छा रुजलेल्या आहेत त्यांना आधी मुळापासून उपटून काढावं लागेल. हीच नांगरणी आहे. आणि हे देवाच्या वचनाने किंवा शिकवणीने करायचे आहे? बरोबर. ही प्रक्रिया खूप वेदनादायी असू शकते, कारण आपल्याला आपल्या चुका मान्य कराव्या लागतात. पण ही मशागत केल्याशिवाय देवाच्या शिकवणीचं बीज तिथे रुजू शकत नाही. ते काटेरी झुडपांमध्ये वाया जाईल. अगदी. म्हणजे हा एक न संपणारा लढा आहे. एकाच वेळी शेतातल्या तणाशी आणि मनातल्या वाईट विचारांशी लढावं लागेल. हे सगळं ऐकून थोडं निराश व्हायला होतं. इतका तीव्र संघर्ष असेल तर यात यशस्वी होण्याचा काही मार्ग आहे का? की हा पराभव अटळ आहे? इथेच स्रोत एका बाह्य मदतीची, एका दैवी शक्तीची संकल्पना मांडतात. त्यांच्या मते मानवी देह स्वतःच्या बळावर हा लढा जिंकू शकत नाही. अच्छा. आदामने आज्ञाभंग केल्यावर केवळ शारीरिक मृत्यू नाही, तर त्याने देवाकडून मिळालेला जीवनश्वास किंवा ती दैवी चेतना गमावली आणि तो केवळ देह बनला. आणि त्यामुळे त्याला पुन्हा एका वेगळ्या शक्तीची गरज आहे. हो, आणि ती शक्ती म्हणजेच पवित्र आत्मा. पवित्र आत्मा हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, पण ह्या स्रोतांच्या संदर्भात याचा नेमका अर्थ काय आहे? ही आपली सत्सद विवेक बुद्धी आहे की एखादी बाहेरून येणारी शक्ती? या स्रोतांनुसार पवित्र आत्मा ही एक दैवी चेतना किंवा शक्ती आहे, जी व्यक्तीच्या आत राहून त्याला देहाच्या इच्छेविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य देते. म्हणजे फक्त काय योग्य काय अयोग्य हे सांगत नाही. नाही, तर योग्य गोष्ट करण्यासाठी लागणारी शक्तीसुद्धा पुरवते. आठवते रोमन 7 मध्ये म्हटलं होतं, इच्छा आहे पण शक्ती नाही. हो हो. पवित्र आत्मा तीच शक्ती पुरवतो असे विश्लेषण मांडतं. अच्छा, म्हणजे ती गहाळ झालेली शक्ती पवित्र आत्म्याच्या रूपाने परत मिळते. मग पवित्र आत्मा मिळाल्यावर विजय निश्चित असतो का? की तिथेही काही पेच आहे? नाही, विजय निश्चित नसतो. आणि इथेच मानवी निवडीचा म्हणजे चॉईसचा प्रश्न येतो. अच्छा. पवित्र आत्मा मिळाल्यानंतर व्यक्तीचा समोर 2 पर्याय उभे राहतात. एक, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालणे आणि त्याच्या मदतीने देहाच्या इच्छांवर विजय मिळवणे. आणि दुसरा पर्याय? दुसरा पर्याय, पवित्र आत्म्याच्या आवाजाकडे दुर्लक्ष करणे आणि पुन्हा देहाच्या इच्छांपुढे शरण जाणे. आणि या निवडीचे परिणाम काय होतात? परिणाम खूप मोठे आहेत. जर व्यक्ती पवित्र आत्म्याच्या साहाय्याने देहाच्या इच्छांवर विजय मिळवते तर तिच्या जीवनात पवित्र आत्म्याची फळे दिसू लागतात. फळे म्हणजे कशी? गलाती या पुस्तकात या फळांची यादी दिली आहे. प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि आत्मसंयम ही फळे नैसर्गिकरित्या येतात. ती जबरदस्तीने आणता येत नाहीत. अगदी. पण जर व्यक्ती सतत देहाच्या इच्छांचेच पालन करत राहिली तर ही फळे तिच्या जीवनात कधीच दिसणार नाहीत. आणि स्रोत एक इशारा पण देत आहेत असं वाटतंय. हो, देतात. स्रोत असाही इशारा देतात की जर कोणी सतत पवित्र आत्म्याला विरोध करत राहिले, त्याच्या आवाजाला दाबून टाकत राहिले, तर कालांतराने तो निघून जातो. म्हणजे ती दैवी मदत सुद्धा कायमची नाही, ती आपल्या निवडीवर अवलंबून आहे. बरोबर. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट माझ्या लक्षात येत आहे. या स्रोतांनुसार कोणताही माणूस स्वतःच्या ताकदीवर किंवा चांगुलपणावर पापावर विजय मिळवू शकत नाही. अगदी अचूक. हा या विश्लेषणाचा गाभा आहे. कोणताही जीव, मग तो देवदूत असो वा माणूस, स्वतःच्या बळावर पूर्णपणे आज्ञाधारक राहू शकत नाही. त्याला देवाच्या मदतीची गरज लागतेच. आणि शापित देहामुळे माणसासाठी ही गरज आणखीनच तीव्र झाली आहे. हो, आणि इथेच कृपा या संकल्पनेचा प्रवेश होतो. 1 मिनिट. कृपा हा शब्द आपण सहज वापरतो, पण या स्रोतांच्या संदर्भात त्याचा नेमका अर्थ काय आहे? ती केवळ दैवी मदत आहे की त्यापेक्षा काहीतरी अधिक?
या संदर्भात कृपा म्हणजे अशी दैवी मदत किंवा सामर्थ्य जे आपल्याला पात्र नसतानाही मिळते. आपण चुका करतो, आपण कमजोर आहोत, तरीही देव आपल्याला हा लढा लढण्यासाठी मदत करतो. हेच त्याचं प्रेम आणि कृपा आहे. हो, पापावर विजय आणि आज्ञापालन हे केवळ आणि केवळ या कृपेनेच शक्य आहे. स्वतःच्या प्रयत्नांनी नाही, असं या स्रोतांचं ठाम मत आहे. म्हणजे आपले प्रयत्न महत्वाचे आहेत, पण ते मशागत करण्यापुरते, पीक देण्याचं काम कृपेचं आहे. समजलं. हे सगळं झालं अंतर्गत लढ्याबद्दल. पण आपण जगात एकटे राहत नाही. बाह्य जगाचा, समाजाचा काही दबाव असतो का? याबद्दल स्रोत काही बोलतात का? हो, आणि हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. अंतर्गत संघर्ष तर आहेच, पण त्याला बाह्य दबावाचीही जोड मिळते. अच्छा. स्त्रोत म्हणतात की जगात बहुसंख्य लोक पापाच्या मार्गाने जात असल्यामुळे एकट्याने त्या प्रवाहाच्या विरोधात पोहणे खूप कठीण होऊन बसते. जर तुम्ही त्यांच्या गटात सामील झाला नाहीत तर तुम्हाला वेगळे टाकले जाते, तुमची चेष्टा केली जाते, तुम्हाला बहिष्कृत केले जाते. म्हणजे पियर प्रेशर सारखं काहीतरी. अगदी तसंच. त्यामुळे व्यक्तीवर दुहेरी संकट येतं. आतून देहाची इच्छा तिला चुकीच्या गोष्टी करायला प्रवृत्त करते, आणि बाहेरून सामाजिक दबाव तिला त्याच दिशेने ढकलतो. बरोबर, आणि सैतानाचा हल्ला वेगळाच. अशा परिस्थितीत केवळ स्वतःच्या इच्छाशक्तीवर अवलंबून राहणं जवळजवळ अशक्य आहे. म्हणूनच या दुहेरी संकटात फक्त देवाची कृपाच मदत करू शकते. खरंच. या स्रोतांनी मानवी स्वभावाच्या एका मूलभूत संघर्षावर बोट ठेवलं आहे. आतून येणारी इच्छा आणि बाहेरून येणारा दबाव. आणि यावर उपाय म्हणून दैवी मदतीची म्हणजे कृपेची गरज. हो, मला वाटतं हा केवळ धर्मशास्त्रीय मुद्दा नाही, तर तो एका व्यापक मानसिक आणि अस्तित्वाच्या लढ्याला स्पर्श करतो. होय. आणि यातून एक विचार पुढे येतो जो आपल्या रोजच्या वागणुकीसाठी महत्वाचा आहे. कोणता? जर स्वतःच्या देहावर आणि इच्छांवर पूर्ण नियंत्रण मिळवणं इतकं कठीण असेल, जर हा संघर्ष प्रत्येकाच्या आत चालू असेल, तर मग इतरांच्या चुकांकडे किंवा त्यांच्या अपयशाकडे पाहताना आपण किती सहानुभूती आणि समजूतदारपणा बाळगला पाहिजे. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. अगदी बरोबर. की नाही? तर आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की या धर्मशास्त्रीय विश्लेषणानुसार मानवी संघर्ष हा आदामच्या चुकीमुळे मिळालेल्या शापित देहातून सुरू होतो. हो, हा देह नैसर्गिकरित्या पापाकडे ओढला जातो. यावर विजय मिळवण्यासाठी हृदयाची मशागत आणि पवित्र आत्म्याच्या दैवी शक्तीची गरज आहे. बरोबर. पण ही शक्ती मिळाल्यानंतरही व्यक्तीला सतत निवड करावी लागते. आणि या संपूर्ण प्रवासात आतून आणि बाहेरून येणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी केवळ देवाची कृपाच अंतिम आधार आहे. एकंदरीत हे विश्लेषण मानवी मर्यादा आणि दैवी मदतीची गरज यावर जोर देतं. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो. स्रोत सांगतात की देहाच्या इच्छांवर विजय मिळवण्यासाठी पवित्रात्म्याची मदत लागते. पण एखादी व्यक्ती ही मदत स्वीकारायची की नाकारायची ही निवड ती स्वतः कशी करते? त्या निवडीमागे नेमकी कोणती प्रक्रिया असते? इच्छाशक्ती, विश्वास आणि बाह्य परिस्थिती. हो, यांचा त्या निवडीवर किती आणि कसा परिणाम होतो यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.